अख्खा ते म्हणतात ना अंबानीसारखं करलो दुनिया मोठी वेळ तसं एक पण न सोडायचं सगळं करून बघ त्यांचं दादा आमची नाही म्हणलं तरी 5वी पिढी आहे. आम्ही 5वी पिढी आहे. पणजोबा आजोबा वडील आम्ही आमच्या नंतर आमची मुलं मुलं या लाईनीत नाही आहे ते त्यांचा स्वतंत्र व्यवसाय करतात. तर आमच्या परत हे धंदा मर्यादित आहे. येणारी पिढी या धंद्यात येणार नाही हे आमचं स्पष्ट मत. 150 लिटर सहज जायचं दूध. आता हे 50 पर्यंत आलंय तरी आपली देवा कृपा आहे की ह्यामुळं आमच्या 20 लोकांचा परिवार चाललाय. 20 जण आहे आम्ही. राहतो वेगवेगळं पण आहे एकत्र. ते 2 वर्ष अगोदर आम्हाला ते हिंजवडीला बालाजी कॉलेज आहे हा त्याने आमचा सत्कार केला होता. आम्ही आणि त्या वैद्य मिसळवाले 100 वर्षापासून आषाढी एकादशी 27 जुलै 1924ला आमच्या दुकानने आजोबांनी हा चहाचा धंदा व्यवसाय चालू केला. आज जवळपास नाही म्हणलं तरी 101 वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि असंख्य लोक आणि असंख्य आपले गिऱ्हाईक आपल्या चहाच्या पेयमुळं संतुष्ट आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान. जय श्रीराम भाइयों, वेलकम बॅक टू द चॅनल. लंगडा 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 झालो आहे मी. बघा सुजन उतरलेली आहे, चालता येतं आहे नशिबाने. मी तुम्हाला चालून दाखवतो. ट्रायल बघा तुम्ही. उठता येत नाही, चालता येतं आहे. जे काही येतं आहे बघा तुम्ही. मी तुम्हाला ट्रायल दाखवतो. थांबा आधी फिरू द्या, नाही तर इथंच परत पडलो ना की मोडून जाईन. आयुष्याचे परत लंगडा गोडा होईन. हा बघा असं काहीतरी माझी सध्या अवस्था आहे. हे बघा भांगडा चालू आहे. सी ही कंडिशन आहे सध्या. आता ह्या कंडिशनमध्ये मला माहीत नाही की माझा पाय फ्रॅक्चर आहे का माझा पाय फ्रॅक्चर नाही आहे. मला दुपारपर्यंत मला वाटत होतं कसली अँटी खुर्ची ना माझी. दुपारपर्यंत मला वाटत होतं की संपलो मेलो झालो गेलो शनी लागला परत. परंतु संध्याकाळ झाली, मी हे शस्त्र वापरलं. हे बांगड्या नाही आहेत, हे मसाजचं एक शस्त्र होतं. हे वापरलं आणि बर्फाच्या पाण्याने चांगला मस्त शेक दिला. बर्फाने शेक दिला आणि हो मी पुन्हा चालायला लागलो. मी पुन्हा येईन तसंच काहीतरी झालं माझ्यासोबत. ओके सो ठीक आहे. आता तुम्हाला मी कामाचा अपडेट देतो. नवीन सिरीज बघितली, कशी वाटली नक्की सांगा. मी व्हिडिओसुद्धा टाकला आहे, तुम्ही व्हिडिओ बघितला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. उद्या 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 उद्यासुद्धा आम्ही अशाच एका शूटला जाणार आहे, पण फायनलाइज्ड नाही आहे बिकॉज 2 ठिकाणमधनं एका ठिकाणी कन्फर्मेशन घेऊन आम्ही दोन्हीपैकी एका ठिकाणी जाणार आहे. असं काहीतरी उद्याच्या कामाचं नियोजन. आजच्या कामाचं काय झालं हे तुम्ही पाहिलं. कॉन्टॅक्ट झालं आहे, सगळं झालं. सो आता दोन्हीपैकी एक ठिकाण म्हणजे नेवाळे मिसळ. मी आधीच काय असतं ते यार शब्द काय येत नहीं है. मैं पहले ही डिस्क्लोज़ कर दे रहा हूँ. हाँ डिस्क्लोज़ करतो है मैं आधीच. मैं पहले ही डिस्क्लोज़ कर दे रहा हूँ कि मैं कल क्या करने वाला हूँ. नेवाड़ी मिसळ आप लोगों ने सबने सुना होगा, तो वहाँ पे जाने वाले हैं. मोर ओवर वी वर वेटिंग फॉर देम की त्यांच्याकडून कन्फर्मेशन येईल आणि आम्ही पुढे जाऊ. त्यांनी सॅटर्डे संडे हा टाईम दिला होता. सो उद्या सॅटर्डे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स, हाऊ इट गोज. सो न्यू शूट. वेल ह्या सगळ्या शूटच्या मागचं मी तुम्हाला कारण सांगतो. माझं जर का तुम्ही कॅप्शन वाचलं असेल तर तुम्हाला कळायलाच असेल की वाय एम आय डुईंग दिस. माझं टार्गेट होतं घर खरीदणं, पैसे कमवणं आणि एव्हरीथिंग. सगळं होईल. एक गोष्ट होती जी मला कमतरता वाटली, ती म्हणजे होती व्हॅल्यूची. पीपल वर नॉट व्हॅल्यूइंग माय वर्क. पैशांनी तोलमोल करत होते. मला ते बिलकुल पटलं नाही. मी म्हटलं आय विल शो यू द व्हॅल्यू दॅट आय कॅन क्रिएट. मी म्हटलं मी तुम्हाला माझं काम दाखवतो, वर्क दाखवतो, त्यानंतर तुम्ही माझी व्हॅल्यू काय ती डिसाईड करा. सो द बेस्ट थिंग टू क्रिएट युअर ओन व्हॅल्यू इज, आता मार्केटिंगचा हा नियम मी स्वतःने बनवला आहे की दिग्गज लोकांसोबत काम करा, तुमची व्हॅल्यू आपोआप वाढेल. त्यांच्यासाठी काम करा, फुकटमध्ये करा, व्हॅल्यू आपोआप वाढेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. मी म्हटलं पैशासाठी नाही कराल, चल ठीक आहे व्ह्यूजसाठी करणार. व्ह्यूज आले पैसे झक मारून येतील. हे असं तर अशामुळं मी नवीन सिरीजचं
उद्घाटन केलं आहे. त्याचं नाव तुम्ही वाचलं असेल, जुनं ते सोनं. असं हे नाव ठेवलं आहे मी, जुनं ते सोनं. इज वाय बिकॉज आम्ही जेवढे पण बिझनेस व्हिजिट करणार आहे ते ऑलमोस्ट 10 इयर्स, 20 इयर्स, 30 इयर्स, काही आता जो आम्ही केला तो 100 इयर्स ओल्ड बिझनेस होता. सो असे अजून भरपूर बिझनेसेस आहेत जे पुण्यामध्ये आहेत आणि ज्यांचं आम्ही इंटरव्ह्यू करणार आहे. एक नवीन सिरीज आणली आहे. सो एव्हरीथिंग इज गॉना गो वेल. आय एम सॉरी, आता व्लॉगिंग अजून थोडी अवघड झाली आहे, लाईफ थोडी अजून अवघड झाली आहे. बट येस, विथ युअर लव अँड विथ युअर सपोर्ट एव्हरीथिंग इज पॉसिबल. सो मी घेतो आज इथेच वंदना आणि तुम्हाला भेटतो आता पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी बी हा लंगडा बाहेर जाईल, लंगडा काहीतरी करेन. आणि या भरपूर दिवस झाले मी तुम्हाला रिअल इस्टेटचं काय चालू आहे ते सांगितलं नाही, बिकॉज एक्झामची तारीख जोपर्यंत येत नाही सर मी काही करू शकत नाही त्यात. बट आय एम थिंकिंग टू स्टार्ट एखाद्या काय म्हणतात फर्मसोबत जाऊन थोडं एक्सपिरियन्स गेन करायचा मी प्रयत्न करेल. तिकडूनसुद्धा मी लेट्स सी हाऊ इट गोज. एक आयडिया आहे डोक्यात. सकाळचंसुद्धा मी अभ्यास तर आता कंप्लीट झाला रिअल इस्टेटचा. ऑन फील्ड जाऊन मी एक्सपिरियन्स घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि डिजिटल मार्केटिंग हे दुपारी करणार आहे आफ्टर 5-6 वॉट एव्हर इट इज. अँड देन नेक्स्ट ऑन फॉरवर्ड संध्याकाळी नवीन जॉब बघितला आहे. सुरू कधी होईल काय माहीत नाही. बट या लेट्स सी, लाइफ इज इन फुल रश आणि मी लंगडा झालो आहे. भागने के समय क्रॉल करने का टाईम आहे. पण ठीक आहे, मी एका दिवसात मला चालता येत नव्हतं, मी आता चालायला लागलो आहे. मी एवढा ताण दिला ना त्या पायावर. जेवढे ज्यांच्याकडे मी गेलो होतो ते पाय मुरगळणारे होते, तर मी त्यांना ते सांगितलं, भाई मला माझं चॅलेंज हरायचं नाही आहे, मला काही करून माझा पाय नीट करून दे. त्यांनी जेवढा वेळा ओढला पायावर उभा राहिला, पाय मोडला तोडला, म्हटलं काही कर, फक्त मला माझा पाय नीट करून दे. आणि एका दिवसात मी चालायला लागलो आहे. उद्यापर्यंत मी पळायचा प्रयत्न करेल आणि पळेलच. सो या आजचा ब्लॉग इथे संपवतो. आणि हा पडलो कसं त्याची स्टोरी तुम्हाला सांगतो. चालता फुटपाथ जिथे एंड होतो तिकडे डायरेक्ट ढाला होती. तर मला वाटलं मी बोलता असं मित्राकडे बघतो आणि मी बोलतो आहे आणि मी पुढे चालतो आहे. 1 2 1 2 3 आणि 3मध्ये माझा पाय असा लँड व्हायच्या जागी असा लँड झाला. म्हणजे तो असा पडला आणि अख्खा असा मुरगळला आणि मग मी लंगडा चालू. चला बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जास्ती मचमच करत नाही मी, छोटा ठेवणारे ब्लॉग, बिकॉज मला उद्याचे कॉन्टॅक्ट्स अजून फिरवायचे आहेत, अजून कॉल्स करायचे आहेत. रात्रीच्या 11 वाजलेत. लेट्स गो, बाय बाय, टेक केअर.